जन्मजात जातीभेद मोडायचा म्हणजे काय करावयाचे? पूर्वार्ध. ज्यांना जन्मजात जातीभेद जो आज हिंदू समाजात प्रचलित आहे, तो असणेच इष्ट वाटते, त्यांना तो कसा आणि किती अनिष्ट आहे, हे दाखवण्यासाठी हा लेख आम्ही लिहित नाही. ज्यांचा जन्मजात म्हणवणारा परंतु वास्तविक केवळ पोथीजात असणारा जातीभेद अत्यंत अनिष्ट आहे असे वाटते, तो मोडावा हे विधेय पटलेले आहे. पण तो मोडावयाचा म्हणजे आज काय काय केले पाहिजे? आमच्या पुरता आम्ही आरंभ कुठून कसा करावा, असा प्रश्न ज्यांच्या पुढे पडलेला आहे. आणि जातीभेद मोडा म्हणतात ते ठीक, परंतु त्या सहस्र वर्षांच्या रचनेस उलटून पाडल्यास एवढी मोठी गडबड उडेल की हिंदू राष्ट्राचे अस्तित्वही त्या धुमाकुळीत नामशेष होऊन जाईल. त्याची वाट काय? अशी एक भीती वाटल्यामुळेच जे त्या कामास हात घालण्यास बिचकत आहेत, त्यांच्या त्या प्रश्नांना आणि त्या भीतीचा विचार करण्यास्तव काय तो हा लेख लिहिण्याचे आम्ही योजिले आहे. जन्मजात जातीभेदाची इष्टानिष्टता या विषयावर केसरीत आमची लेखमाला प्रसिद्ध झाल्यापासून आणि तो जातीभेद मोडण्याचा प्रत्यक्ष प्रयोग मोठ्या प्रमाणावर रत्नागिरीत सामुदायिकरित्या धूमधडाक्याने चालू झाल्यापासून आम्हाला लेखी आणि तोंडी शेकडो जणांनी हे वरील प्रश्न आजवर विचारलेत. दुसरी गोष्ट ही की जातीभेद मोडणे इष्ट असे म्हणणारा एक फार मोठा वर्ग उत्पन्न झालाय, पण त्याच्यापुढे एक निश्चित कार्यक्रम नसल्याने तो गोंधळलेला आहे. त्याच्यासाठी एक चालचलाऊ कार्यक्रमही या लेखात रेखाटणे आहे. जन्मजात जातीभेदाचे उच्चाटन म्हणजे जन्मजात म्हणून केवळ गृहीत धरलेल्या उच्च नीचतेचे उच्चाटन. प्रथम हे लक्षात ठेवले पाहिजे की जन्मजात जातीभेदामध्ये जे काय आपणास राष्ट्रीय दृष्ट्या अनिष्टतम असल्याने मुख्यतः उच्छेद व्हायचे आहे, ते आजच्या जातीतील जन्मजातपणाची नुसती उपपत्ती वा भावना नसून तिच्याशी घातलेली मानी व उच्च नीचतेची आणि विशिष्टाधिकारांची सांगड ही होय. अमुक मनुष्य ब्राह्मण कुलात जन्मला म्हणूनच केवळ त्याच्यात तसा विशेष गुण नसूनही त्यास अग्रपूजेचा, वेदोक्ताचा, पूर्वीच्या निर्बंधानुसार अवध्यत्वाचा इत्यादी जे विशिष्ट जन्मजात अधिकार वा सवलती देण्यात येतात, त्या तेवढ्या बंद करावयाच्या आहेत. अमुक मनुष्य क्षत्रिय कुलात जन्मला म्हणूनच काय ते त्याच्या अंगी तसा कोणताही विशेष गुण नसता त्यास सिंहासनाचा नि वेदोक्त राज्याभिषेकाचा अधिकारी समजणे आणि शिवाजी सारख्या पराक्रमी पुरुषाने स्वतंत्र राज्य स्थापिले तरी तो क्षत्रिय नाही म्हणून सिंहासनाचा अधिकारी होऊ शकत नाही, त्यास आम्ही अभिषेकणार नाही असे म्हणणे हे निर्भेळ मूर्खपणाचेच नव्हे तर घातक असल्याने क्षत्रियत्वाचे ते केवळ जन्मानेच देऊ केलेले विशिष्ट अधिकार तेवढे छिनावून घेतले पाहिजेत. कोणतीही जात दुसरीहून मूलतः श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे ही गोष्ट केवळ पोथीत तसे सांगितले म्हणून गृहीत घेता कामा नये. जातीभेदातील ही जन्ममूलक नि केवळ मानीव अशी उच्च नीचतेची भावना आणि हे प्रकट गुणांवाचून मिळणारे विशिष्ट अधिकार वजा घातले तर प्रस्तुतच्या जातीभेदाची जी इतर अनेक लक्षणे आहेत ती आणखी कित्येक वर्षे तग धरून राहिली वा न राहिली तरी त्यामुळे फारशी हानी होणार नाही. त्या त्या जातीचे धंदे, नावे, त्यांचे संघ वरील व्याख्येशी विरुद्ध न जाणारी नि दुसऱ्यास अपुसर्ग न देणारी त्यांची विशिष्ट व्रते, कुळधर्म, कुळाचार, गोत्र परंपरा प्रभृती शेकडो ज्ञातीविशिष्ट बंधने त्या त्या ज्ञातींनी जरी आणखी काही काळ तशीच चालू ठेवली तरी त्या योगे अखिल हिंदू राष्ट्राची म्हणण्यासारखी हानी होणार नाही. मानी व उच्च नीचता नि प्रकट गुणांवाचून केवळ जन्मामुळेच मिळणारे विशिष्ट अधिकार हे काढून घेतल्यानंतरही उरणारा जो जातीभेद तो विषारी दात पाडून टाकलेल्या सापासारखा आणखी काही काळ जरी वळवळत राहिला तरी फारशी चिंता नाही. अशा प्रकारच्या जातींचे गट म्हणजे आजच्या कुलांसारखेच निरुपद्रवी असतील. ब्राह्मण जात म्हणून गुण नसताही विशिष्ट अधिकार असा जर समाजात कोणताही मिळेनासा झाला किंवा भंगी जात म्हणून योग्यता असताही विशिष्ट अधिकारास वंचित व्हावे लागले नाही तर कुण्या संघाने स्वतःस ब्राह्मण म्हणवले वा मराठा, वैश्य, महार म्हणवले तरी तेवढ्यामुळेच
आपसात परस्परांचा मत्सर वा द्वेष करण्याचे कोणतेही सबळ किंवा न्याय्य कारण उरणार नाही. कारण जसे कोणाचे नाव रानडे असते, तर दुसऱ्या कुळाचे आडनाव दिवेकर असते. पण तेवढ्यासाठी त्यांच्यात भांडण लागत नाही. तथापि जर रानडे कुळातील मनुष्य म्हटला की त्याला गुणाने श्रेष्ठ असो वा नसो, गंधाचा अग्रमान किंवा वैद्यभूषण पदवीचा ताम्रपट दिला पाहिजे. नि दिवेकर कुळातील मनुष्य म्हटला की तो रानड्याहून कितीही सच्छील वा वैद्यक तज्ञ झाला तरी त्यास ते अधिकार मिळणार नाहीत, अशी व्यवस्था ठरली तर रानडे आणि दिवेकर कुळात मत्सर द्वेष उत्पन्न झाल्याविना राहणार नाही. प्रत्येक व्यक्तीचे नाव नि कुळाचे उपनाव म्हणजेच आडनाव भिन्न असताही त्यास त्यामुळे जन्मतः कोणतेही विशिष्ट अधिकार वा विशिष्ट हानी चिकटवली नसल्यामुळे त्यांच्यात जसे वैषम्य केवळ नामभिन्नतेने गाजत नाही, तशीच स्थिती जन्ममूलक पोथीजात उच्च निच्चता आणि विशिष्टाधिकार काढून टाकले असता ह्या जाती जातीच्या गटांचीही होईल. तेव्हा जन्मजात जातीभेदाचा उच्छेद करावयाचा म्हणजे या जाती जातीतील मानी व उच्चनीय भावनेचा नि तदनुषंगित विशिष्टाधिकाराचा तेवढा उच्छेद करावयाचा. प्रत्येकाने ही भावना ठेवायची की जर कोण्या जातीत आणि व्यक्तीत एखादा गुण प्रकट होईल तरच नि त्याच प्रमाणात ती योग्य ठरून तदनुषंगिक अधिकारास पात्र होईल. मोटार हाक्यात तो की जो स्वतः मोटार चालवण्यात कुशल आहे, त्याचा बाप, आजा, पणजा मोठा प्रवीण मोटार हाक्या असला तरी तेवढ्यामुळे त्याच्यातही मोटार हाकण्याचे गुण अनुवंशिकपणे असलेच पाहिजेत असे गृहीत धरून त्याच्या मोटारीत जर कोणी शहाणा बसेल तर कपाळ मोक्षाचीच पाळी बहुधा येईल. तुला मोटार हाकण्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे का, हा मुख्य प्रश्न. जर त्यांच्यात तो गुण अनुवंशिकतः असेल तर तो प्रकट झाला पाहिजे. तो नुसता सुप्त आहे म्हणून त्यास ते प्रमाणपत्र मिळता कामा नये. मोटार हाक्याचा अधिकार त्यास गाजवू देता कामा नये. तीच स्थिती राष्ट्रीय प्रगतीच्या मोटारींची. ह्या कामास प्रत्यक्षपणे प्रकट गुणाने जो प्रवीण ठरला तो धुरीण, मग तो जातीने ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, भंगी असो. कपडा उत्तम शिवतो तो शिंपी, मग तो तथाकथित शिंपी जातीचा असो वा वाणी वा कुणबी असो. प्रस्तुतच्या जातीभेदातील कोणता अत्यंत घातक घटक आपणास उच्छेदिला पाहिजे हे असे नक्की ठरवल्यानंतर आता आपल्या हिंदू राष्ट्राच्या संघटनास आड येणाऱ्या अशा ज्या दृष्टी रूढी जातीभेदातील त्या घातक घटकात अंतर्भूत होतात किंवा ज्या त्याचे परिणाम आहेत त्या कोणत्या नि त्यांचा नायनाट कसा करावयाचा याचे दिग्दर्शन करू. जातीभेद हा एक चतुष्पाद प्राणी आहे. ज्या 4 पायांवर तो मुख्यतः उभा आहे ते त्याचे 4 पाय हाणले की हे धूळ खाली कोसळलेच म्हणून समजावे. जातीभेदात हिंदू राष्ट्राच्या प्रबळ संघटनास अत्यंत हानिकारक असणारा भाग म्हणजे मुख्यतः या 4 रूढी आहेत पैकी व्यवसाय बंदी. ही आजला जवळजवळ तुटलेलीच आहे. 4 वंशांच्या वा जातीच्या 4 सहस्र जाती ज्या झाल्या आणि त्यांच्या पुन्हा अनेक पोटजाती ज्या पडत चालल्या त्या ह्या व्यवसाय बंदीच्याच अवदसेपायी होत. उभ्याने विणणाऱ्यांची एक जात, बसून विणतात म्हणून त्यांची दुसरी जात. गवळी जात दूध दही लोण्याचा धंदा करणारी म्हणून निराळी, पण पुन्हा तिच्यात पक्क्या दुधाचे लोणी काढतात म्हणून त्यांची दुसरी एक जात झाली. ही अनर्थ परंपरा यापुढे चालण्याची भीती फारशी उरलेली नाही. कोणताही धंदा कोणीही करण्यास जातीची अडकाटी आता येईन अशी झालीय. आता शिंपी धंदा तामटाचा, जात ब्राह्मण धंदा लोखंडी कारखान्याचा, जातवाणी धंदा शिक्षकाचा, अशी वस्तुस्थिती जिकडे तिकडे झालीय. ज्यास ज्या धंद्याची पात्रता असेल त्यास तो धंदा करण्याचे स्वातंत्र्य मिळालेले. आजचे वकील, मोटार हाके, डॉक्टर, आगगाडीवाले, तारवाले प्रभृती नवे धंदे करण्यास जशी जात आडवी येत नाही तसेच पूर्वी स्मृतीतून वा रूढीने जे धंदे करण्यास जात आडवी येई ते धंदेही करण्यास ती मुळीच आडवी येत नाही. महार शिपाई होतात, ब्राह्मण क्षत्रिय गवळी होतात, फार काय दुकानातून विलायती बूट वाहना जोडेही प्रकटपणे विकतात आणि तरीही त्यांची जात जात नाही. एकाच जातीत एक धंदा डांबून टाकण्याचे जे आपल्या जुन्या जातीभेदाचे धोरण असे
त्याच्या वतीने 2 लाभ बहुधा पुढे करण्यात येतात. एक हा की त्या धंद्यास वा कलेस अनुरूप अशी प्रवृत्तीनी प्रावीण्य पुष्कळांशी पिढी मागून पिढीत अनुवंशाच्या म्हणजेच हेरिडिटी बळे प्रत्येक पुढच्या व्यक्तीत प्रकर्ष पावते. आणि दुसरे हे की लहानपणापासून घरी वाडवडिलांचा भिक्षुकीचा वा चांभारकीचा जो कोणता व्यवसाय असेल त्याचे शिक्षण, त्याचे भांडवल, त्याची खुबी सहजगत्या होतकरू पिढीस लाभू शकते. पण या 2 लाभांना आपल्या नव्या गुणाधिष्ठित पद्धतीतही मुकण्याचे कोणास कारण नाही. जुनी जातबंद व्यवसाय पद्धती जरी सुटली तरी व्यवसाय स्वतंत्रतेच्या आपल्या नव्या पद्धतीतही वाडवडिलांचा धंदा करूच नये असा काही प्रतिबंध नसल्याने हे दोन्ही लाभ ज्या कोणत्या प्रमाणात खरोखरीच होऊ शकतात त्या प्रमाणात पदरी पडण्यास मुळीच प्रत्यवाय येणार नाही. उत्कृष्ट संगीतरत्न गवयाचा मुलगा जर उपजत गवई असेल तर त्याने सुखेनैव गवयाचा धंदा करावा. त्या गुणात पारंगतता मिळाल्यास त्यासही संगीतरत्न म्हणून पदवी मिळेलच. पण जर 7 पिढ्या कुळात गायकी असूनही एखादा मुलगा मडक्यासारखा फुटक्या आवाजाचा निघाला नि गायन कलेपेक्षा गुरे वळण्याच्या कामाचा असला तर तरीही त्या संगीतरत्न ही पिढीजात पदवी नि राज दरबारचे गायकाचे पिढीजात स्थान द्यावयाची घोडचूक या नव्या गुणाधिष्ठित व्यवसाय पद्धतीत होत नाही. बापाचे गुण मुलात सुप्त तरी असतातच ह्या म्हणण्याचा व्यवहारात काही उपयोग नाही. व्यवहारात प्रकट गुणाचे काम वकिलाच्या मुलात वकिलाचे अनुवंशिक सुप्त गुण असोत वा नसोत तेवढ्यावारी त्यास कोणी वकील म्हणून न्यायालयात मानणार नाही. त्याची स्वतःची वकिली परीक्षा उतरली पाहिजे. ते गुण प्रकट स्वरूपात दिसले पाहिजेत. ज्यात ते वकिलीचे गुण प्रकटतील ती परीक्षा जो उतरेल तो वकील, मग ते गुण अनुवंशिक असोत वा स्वोपार्जित असोत. त्याचा बाप नि आजा वकील असो वा वडारी असो. जातीबद्ध व्यवसाय बंदी तोडल्याने तिच्यातील वरील दोन्ही लाभास न मुक्ता कोणालाही आपल्या जातीबद्ध धंद्याहून उच्चतम धंदा करण्यास वाव मिळतो. गुणावरच व्यवसाय नि तज्जन्य मान मिळणार असल्यामुळे धंद्याचा नि कलांचा त्यांना योग्य तेच लोक त्यात पडल्याने नि चढाओढीत टिकतील तेच त्यातील धनमानांचे धनी होत गेल्याने उत्कर्ष होत जातो. योग्य मनुष्य योग्य कामी लागला जाण्याचा या व्यवसाय स्वतंत्रतेत अधिक संभव असल्याने राष्ट्राची एकंदर क्षमता वाढत जाते. सैनिकांचाही गुण उरला नसता कोण्या दाभाड्यांच्या कुळात हिंदू पदपादशाहीचे सेनापतीपद पिढ्यानपिढ्या कुजत पडत नाही. निरक्षर भट्टाचार्यांनाही पहिल्या गंधाच्या अग्रपूजेचे वतन मिळत नाही. पण काय होईल न कळे. जातीनिष्ठ व्यवसाय बंदीची प्रथा तुटून गुणनिष्ठ व्यवसाय स्वातंत्र्याची प्रथा सरसहा चालू केली असता समाजावर कोणते तरी भयंकर संकट कोसळेल की काय, जिकडे तिकडे बेबंदशाही माजेल की काय, पापच पाप फैलावून ईश्वरी कोप होईल की काय, काय होईल न कळे. अशी भीतीही आता कोणास बाळगावयास नकोय. मनुस्मृतीत केलेली धंद्याची जातवार वाटणी आणि आजची प्रत्यक्ष व्यवहारात झालेली त्या धंदेवारीची गल्लत समोरासमोर ठेवली असता ती व्यवसाय बंदी हेच ज्या जाती पोट जाती भेदांचे मुख्य गमक होते ती शिंपी, सोनार, लोहार, गवळी, वाणी, भट, गोंधळी, कोष्टी प्रभृती जातीची जात वास्तविक बुडाली असता त्याची कोणास कशी जाणीवही राहिली नाही हे ध्यानात येईल. या सर्व जातीचे मूळ धंदे वाटेल तो करीत असता आणि त्या जाती आपली शिंपी, सोनारादी नावे आणि जातीसंघ तसेच चालू ठेवून स्वतः ते धंदे न करता वाटेल ते इतर धंदे करीत असता. त्यांच्यातील सनातनी मंडळी देखील अजून जातीभेद जिवंतच आहे आणि सुधारक हेच तो नव्याने तोडू पाहतात अशी मनपूर्वक कागाळी करीत आहेत. इतकी व्यवसाय बंदीची आणि जातवारीची ताटातूट लोकांच्या पूर्णपणे अंगवळणी पडलीये. मनूमध्ये त्या काळी छापखान्याची कलाच माहीत नसल्यामुळे त्या धंद्यात ब्राह्मणांनी पडावे म्हणून सांगितलेले नाही. पण मनू त्रिकालज्ञ, त्याची स्मृती त्रिकालाबाधित नि अपरिवर्तनीय असे म्हणणारे सनातनी ब्राह्मण पत्रकारही मनू भगवानांनी मुद्रणालये ब्राह्मणांनी चालवावी असे लिहिले नसताही तो धंदा उत्तम रीतीने चालवित आहेत. आणि पुन्हा आपण ब्राह्मणाचे ब्राह्मणच आहोत असे समजून जातीभेद हाच
आजच्या हिंदू राष्ट्राचा पाया आहे तो कधीही बुडवता कामा नये. मनुस्मृतीच्या निर्बंधानुरूप धर्म हा अपरिवर्तनीय राहिला पाहिजे. यास्तव आम्ही ही मनुस्मृतीच चातुर्वर्ण्य नावाच्या छापखान्यात छापित आहोत असे चापून घोषित आहेत. व्यवसाय बंदी तुटल्यामुळे खरा जातीभेद अर्ध्याधिक अंशाने मुळातच मरत आलाय. त्याचा पायाच ढासळलाय. त्याची कोणास जाणीवही उरू नये इतकी आज गुणनिष्ठ व्यवसाय स्वतंत्रता ही रूढ होऊन बसलीये. अर्थात व्यवसाय बंदी तुटल्याने काय होईल न कळे अशी भीती बाळगण्याचे आज कारणच नाही. यास्तव की ती तुटल्याने समाजाचे जे काय व्हावयाचे ते आज हे असे झालेलेच आहे. इतकेच नव्हे तर ते तुम्हा आम्हा सर्वांस पूर्णपणे परवडतही आहे. कारण त्या व्यवसाय बंदीची बेडी तुम्हीही प्रतिपदी उजळ माथ्याने तोडून ज्यामुळे जाती धर्माचे काही उल्लंघन होते अशी शंका देखील घेत नाही. सारे जग विशेषतः युरोप अमेरिका पहा. गुणनिष्ठ व्यवसाय स्वातंत्र्याच्या प्रथेचे सुपरिणाम पाहायचे असतील तर एकदा आजच्या युरोप अमेरिकेकडे पाहावे. म्हणजे जातीनिष्ठ व्यवसाय बंदी तोडली तर काय होईल न कळे अशी विभीत शंका पार मावळून त्यायोगे राष्ट्रीय बळ, उद्यम, संपत्ती, कर्तबगारी, कला, क्षमता, प्रभृती सर्व अंगांनी राष्ट्राची झाली तर भरभराटच होते असा ठाम विश्वास वाटू लागेल. केवळ हिंदुस्थानातच जातीनिष्ठ व्यवसाय बंदी चालू, बाकी जपान, चीन, तुर्क, सारा युरोप, सारी अमेरिका ह्यात या प्रथेचे नावही कोणी घेत नाही. हिंदुस्थाना वाचून हे सारे जग गुणनिष्ठ व्यवसाय स्वतंत्रतेचे अनुयायी असताही त्या जातीपाती वाचून त्यांचे काही अडले नाही. इतकेच नव्हे तर गुणनिष्ठ व्यवसाय स्वतंत्रतेमुळे निदान युरोप अमेरिका तरी व्यवसाय कुशलतेत आमच्याहून एका 100 वर्षात 5000 वर्ष पुढे निघून गेली आहेत. गुणनिष्ठ निर्वाचनाने संघटलेले त्यांचे सैन्यबळ आमच्या नुसत्या क्षत्रिय छापाच्या जातीनिष्ठ राजन्याहून सहस्रपटीने झुंजार. त्यांचे गुणनिष्ठ निर्वाचनाने संघटलेले बुद्धिबळ परवा बाष्पयुगात तर काल विद्युत युगात तर आज रेडियमच्या युगातील अतिदर्शन अतिश्रवणाच्या सिद्धी संपादून आमच्या स्वप्नातही सुचली नाहीत ती आश्चर्य. ते दूरध्वनी म्हणजेच टेलिफोन, ते दूरदर्शक म्हणजे टेलिव्हिजन, ते ध्वनिक्षेप म्हणजेच ब्रॉडकास्ट, ते ध्वनिलेख म्हणजेच फोनोग्राफ, ती तार, ती बिनतारी, त्या बेडरी, त्या मशीन गन्स, त्या पाणबुड्या, ती विमाने, ती बियाणे आज सत्य सृष्टीतील खेळणी करून सोडित आहेत. शिल्प, वाणिज्य, कृषी, कलाकुसरी सर्व व्यवसाय इकडच्याहून तिकडे शतपटीने प्रकर्ष पावलेले आहेत. अर्थात जातीबद्ध व्यवसाय बंदी तोडल्याने ब्राह्मण राजन्य वाणिज्यादी गुणात शक्तीतनी व्यवसायात राष्ट्र अपकर्ष पावत नसून उलट गुणनिष्ठ व्यवसाय स्वतंत्रतेनेच ते भरभराटू शकते हे आता प्रयोग सिद्ध झालेले. भट नि भंगी जन्मजात जातीभेदाच्या उच्छेदनार्थ अत्यंत अवश्य असलेल्या या व्यवसाय बंदीच्या उच्चाटनाचे काम अशा रीतीने आज बहुतांशी झालेलेच असल्यामुळे आणि कोणी कोणताही व्यवसाय केल्यास त्याची जात त्यास आडवी येत नसल्यामुळे त्याच प्रकरणी जातीभेदाशी आपले फारसे भांडण उरले नाही. जर अजून कुठे व्यवसाय बंदी काही प्रमाणात आडवी येत असेल तर ती अस्पृश्यांच्या प्रकरणी मात्र येते. पण त्याचा विचार स्पर्शबंदीच्या प्रकरणी असल्यामुळे इथे त्याचा केवळ उल्लेख तेवढा करून ठेवणे पर्याप्त आहे. अस्पृश्यातही आता ती चांभार महार्दिकांच्या परंपरागत व्यवसायात तितकी बंदी राहिली नाही. चांभाराचे धंदे दुसऱ्या जाती काही अंशी जोडे बूट विकण्याची दुकाने चालवण्याच्या नि चामड्याचे मोठे नवीन धर्तीचे सामुदायिक कारखाने चालवण्याच्या प्रकरणी तरी करतातच. नि चांभार महार गुणानुरूप शाळा मास्तरही होऊ शकतात. व्यवसाय बंदी कडकपणेच जर कुठे सापडली तर ती इकडे अस्पृश्यात भंग्याच्या धंद्यात मात्र सापडते आणि तिकडे स्पृश्यांमध्ये भटांच्या. भंग्याचे काम इतर जातीतील कुणी करू इच्छित नाही, भटाचे काम इतर जातीतील कोणास करू देत नाहीत. त्यामुळे या दोन धंद्यांचे मात्र त्या दोन जातीस अगदी एकस्व म्हणजे मोनापोली मिळाल्यासारखे झाले आहे. दुसरे कोणीही आपल्या जातीचे काम करत नाही ही निश्चिती असल्याने भंगी हा कलकत्त्यासारख्या प्रचंड कॉर्पोरेशनला देखील वाकवू शकतो. मग साध्या घरवाल्यांची कथा काय? एक वेळ नगरसंस्थेच्या अध्यक्षाने संप केला तरी मोडता येईल.
10 अर्ज त्या जागेसाठी लगेच येतील. पण भंग्याने का संप केला, की त्याच्या मागण्या मान्य करण्या वाचून तो मोडण्याचे दुसरे साधन सापडणे कठीण जाते. कारण दुसरा कोणी त्याचे काम करणारच नाही. तीच गोष्ट भटाची. भट म्हणला की तो ठराविक जातीचा वृत्तीचा नसेल, तर धर्मसंस्कार व्हावा तसा झाला नाही अशी रुखरुख भटापेक्षा यजमानालाच जास्त लागते. व्यवसाय बंदी जर कुठे मोडायची अजून बाकी असेल, तर ती ह्या 2 प्रकरणी होय. पैकी भंग्यांची खोड अशी मोडली पाहिजे. भंग्यांचे काम कोणी करणार नाही ही जाणीव भंग्यांच्या जातीस त्या धंद्याचे एकस्व म्हणजेच मोनापोली हाती राखून ठेवण्यास समर्थ करते. तसा कोणताही निर्बंध किंवा कायदा नाही. यास्तव काही काळ जातीभेद तोडू इच्छिणाऱ्यांनी तत्वासाठी म्हणून भंगी काम करून दाखवले पाहिजे. प्रथम सेनापती बापट, नंतर महात्मा गांधी, अप्पाराव पटवर्धन प्रभृती काही ठळक पुढाऱ्यांनी तो पायंडा पाडला आहेच. मागे एकदा कलकत्त्यास भंग्यांचा मोठा संप होऊन सारं नगर घाण साचून हतबुद्ध झालं असता शेकडो भद्र तरुणांनी म्हणजेच सभ्य वंशातील तरुणांनी आपापल्या आळीतून विभागातून भंग्यांचे काम करण्यास आरंभले आणि त्याचा परिणाम संप मोडण्याच्या कामी चांगला झाला. उच्च मानलेल्या जातींनीच हा धंदा हाताळला. केवळ तत्वाकरता का होईना, की भंग्याच्या जवळपासच्या अस्पृश्य जाती तो करण्यास पुढे येतात, हाही अनुभव आहे. कारण प्राप्तीच्या दृष्टीने पूर्वास्पृश्यांच्या हाती असलेल्या धंद्यात आज तरी भंग्याचा धंदाच भरभराटीच आहे. मुलांना सुद्धा एका कुटुंबातील बायका पुरुष नोकर म्हणून नोंदवून घेऊन भंग्याचे एक एक कुटुंब महिना 50-60 रुपये मिळवित असते. तेव्हा काही सुशिक्षित तरुणही जर या धंद्यात काही काळ जाणून बुजून पडले, तर मामलेदार कचेरीतील कारकुनीपेक्षा नि शाळा शिक्षकातील प्राथमिक नोकरीपेक्षा दुप्पट पगार सहज मिळू शकेल. एका बाजूने भंग्याचे काम प्रत्यक्ष करणारे प्रचारक पुढे यावे, नि दुसऱ्या बाजूने तितके जास्त करवत नाही अशा इतर सुधारकांनी भंगी काम करीत असलेल्यांना इतर कोणत्याही मनुष्याप्रमाणे समानतेने वागवावे. प्रत्यक्ष आचरणात स्वतः तसे वागणाऱ्या 5-50 सुधारकांचा गट जरी निर्भयपणे काम करू लागला, तरी या प्रकरणी समाजाची सहस्र वर्षांची भंग्यास अत्यंत नीच मानणारी धार्मिक भावनाही किती झटकन बदलू शकते, त्याचे आश्चर्य वाटण्या इतके प्रत्यंतर. उदाहरण हवे तर गेल्या 4 वर्षात रत्नागिरीस बघावयास मिळते. भंग्यांची मुले शाळेत सरमिसळ बसतात. भंगी काम संपताच भंगी मंडळी अखिल हिंदू उपहारगृहात प्रत्यही दुपारी संध्याकाळी ब्राह्मण वाणी मराठा प्रभृती अनेक नागरिकांसह सरमिसळ चहा चिवडा उपहार खात हसत खेळत बसलेली दिसतात. कीर्तनकार भंगी हजारो लोकांसमक्ष देवळाच्या सभामंडपात कीर्तन करतात. ब्राह्मणाधिक महिला माळा फुले त्या भंगी कीर्तनकारास अर्पितात नि ब्राह्मणादी शेकडो नागरिक कीर्तन परंपरेप्रमाणे त्याच्या पाया पडून प्रदक्षिणा घालतात. जी भंगीण 10 वाजता मळाचा डबा घेऊन घरून गेली, तीच 11 वाजता स्नान करून सुवसने लिहून सहस्र भोजन समारंभी म्हणून जेवावयास देवळात येते नि शेकडो प्रतिष्ठित त्रैवर्णिक स्त्रिया तिच्यासह सरमिसळ जेवतात. असे प्रसंग अनेकदा घडत आहेत. ज्या रत्नागिरीत 7 वर्षांपूर्वी भंगी स्त्रियांस नुसते कुंकू लावावयास मोठ्या कष्टाने अवघ्या 5 त्रैवर्णिक मुली मिळाल्या, तिथे आता मात्र उत्सवी देवळातून सहस्र स्त्रियांच्या थव्यात भंगिणी सरमिसळ वावरतात, कुंकू लावतात, लावून घेतात, सभातून निर्विशेष समतेने एकत्र बसतात. तीच रूढी होत आलीये. तेव्हा समाजाला अत्यंत हितकारक नि अपरिहार्य असे भंगी काम हे नीचपणाचे द्योतक नाही. तो धंदा करणारा समाजात इतर धंदेवाल्यांप्रमाणेच स्वच्छ नि शुद्ध असल्यास समतेने संव्यवहार्य असतो, असे स्वतःच्या वर्तनाने प्रत्येक सुधारकाने प्रत्यही दाखवले पाहिजे. म्हणजे त्या धंद्यातही इतर जाती पडतील नि व्यवसाय बंदी जी 2 धंद्यातच अजून जातवार उरलेली आहे ती भंग्यांपुरती तुटेल. राहता राहिला भट, पण भटाची खोड मोडायची तर प्रथम यजमानांची खोड मोडली पाहिजे. कारण वास्तविक पाहता निदान आज तरी
भट हा जर समाजाच्या डोक्यावर चढलाय असे कोणास वाटत असेल, तर त्याने हे लक्षात ठेवावे की तो त्याच्या घरची धूर्तपणाची शिडी आणून काही तसा आमच्या डोक्यावर चढलेला नाही. तर आम्हीच आमच्या भाबडेपणाची शिडी त्याला देऊन आपल्या डोक्यावर चढवून घेत आहोत. भट हा खरोखर पाहता एक निरुपद्रवी प्राणी आहे. तो जोवर पोलिसाचे सहाय्य घेऊन आज आमच्या घरात बळाने घुसत नाही आणि तोवर आम्हीच त्याच्या मागे आमंत्रणावर आमंत्रणे धाडून त्याची पायधूळ आमच्या घरात झाडली जाई तो समाधान पावत नाही, तोवर तो दोष भटाचा नसून आम्हा यजमानांचाच आहे. भटाच्या नावाने सांज सकाळ बोटे मोडणारे अनेक समाजिस्ट नि सुधारक लग्न, मुंज, श्राद्ध पक्ष, गौरी गणपतीचा दिवस उजाडला की भटजीकडे जे हेलपाटे घालतात, तो येत नाही म्हणून त्यावर जे चडफडतात, 2 वाजेपर्यंत उपाशी राहतात, पण भटाने पूजा सांगितल्या वाचून अन्नाचा घास जो त्यास गिळवत नाही, त्या त्यांच्या भाबडेपणातच भटशाहीचे बळ आहे. भटाच्या दर्भात नव्हे, जोवर यजमान हा भाबडेपणा सोडणार नाही, तोवर भटशाहीस लाख शाप दिलेत तरी भट हा असाच डोक्यावर चढलेला असणार. यजमानाची ही खोड सुटली नाही, तोवर भटाची खोडही मोडता यावयाची नाही. हे आजचे भट बदलाल तर ते उद्याचे डोकीवर चढतील. कारण भट म्हणतात, प्रथम ब्राह्मण भट जरी चटकन डोळ्यापुढे येतो, तरी गुरव, गुरु, जंगम, फार काय महाराज देखील महारभट आहेतच. ही सारी अब्राह्मण असली तरी भटशाहीच आहे. भटाचा मुलगा तो भट, त्यास तो गुण असो नसो, त्याने केवळ वंश परंपरा, वतन ते त्याच्यापासून दुसऱ्या जातीस वा कुळास वा व्यक्तीस ते संस्कार करण्याचा हक्कच नाही. अशी स्थिती आज तरी जेथे जेथे असेल तेथे तेथे त्या भाबड्या समाजास परवडते. ती हवीये म्हणूनच ती टिकून आहे. यास्तव भटाची जातवार व्यवसायबंदी मोडण्याचा मुख्य उपाय म्हणजे संघटनाभिमानी सुधारकाने प्रथम आपले संस्कार ठराविक जातीच्या वा कुलाच्या भटा वाचून होऊच शकत नाहीत, हा स्वतःचा भाबडेपणा सोडून प्रत्यक्ष आचरणात ती सुधारणा व्यवहारली पाहिजे. प्रथमतः अनेक संस्कारात भट बोलावूच नये. पूजा, पाठ, गौरी गणपती, सोयर सुतक, संक्रांत, द्वादशी, दसरा, दिवाळी प्रभृती शेकडो प्रसंगी भटा वाचून काही एक अडणार नाही. स्वतः पोथी वाचावी किंवा शुद्ध मराठीत ते शब्द निभाव व्यक्तवून ज्याची त्याने पूजा करावी. पारणे फेडणे तर आजच्या उपयुक्त संस्थास दक्षिणा द्यावी. श्राद्ध पक्षास पितरांचे गुणसंकीर्तन करून त्यांच्या नावे आज हिंदू राष्ट्रास बलवत्तर करणाऱ्या कार्याकडे काही दान देत चलावे. किंवा तो दिवस राष्ट्रसेवेस, पितृभूसेवेस म्हणजेच तो पितृसेवेस अर्पून स्वतः कोणते तरी राष्ट्र कार्य करावे. पितृभूच्या, पितृराष्ट्राच्या प्रित्यर्थ झटण्याहून नि झुंजण्याहून पितृऋण फेडण्याचे अधिक श्रेयस्कर साधन ते कोणते असणार? लग्ने नैर्बंधिक नोंदीने म्हणजेच लीगल रजिस्टरने करावी. भटास प्रथम हातापाया पडून बोलवता का नि मग त्याचे नावे रडता का? भटास शहा म्हणू नका की भटशाही संपली. ते होत नसेल आणि उपाध्याय वर्ग हवाच असेल तर आमचे आर्य समाजीय बांधव आज कित्येक वर्षे त्यांच धर्मोपाध्याय वर्ग ज्या पद्धतीने निर्मितात ती पद्धती अवलंबावी. श्रुती स्मृती यक्षज्ञ प्रक्रियेत ज्याची जी परीक्षा उतरेल त्या पदवीचाच नव्हे तर याज्ञिकी चालवण्याचा अधिकार अधिकृत प्रमाणपत्र देऊन अर्पिला जावा. मग ती कोणत्याही जातीची वा कुलाची व्यक्ती असो. आज डॉक्टर जसा जातपातीनेच ठरत नसून ज्यास डॉक्टरीचे ज्ञानार्जित प्रमाणपत्र मिळेल तो डॉक्टर होतो, तसाच यापुढे वैदिक, याज्ञिक, उपाध्याय, भट, भिक्षुक, श्रीमान श्रद्धानंदांनी स्थापिलेल्या गुरुकुलातून असलेले अस्पृश्य जातीचे ब्रह्मचारी विद्यार्थी आज वेदालंकार, तर्कतीर्थ, विद्यानिधी, याज्ञिक, उपाध्याय होत आहेत. त्यांस ब्राह्मण तर्कतीर्थाचा, विद्यानिधींचा, याज्ञिकांचा, भटांचा मान मिळालाय. उपाध्यायाचा व्यवसाय करता आला पाहिजे. तेव्हा भटच हवा असेल तर प्रत्येक सुधारकाने तो जातवार न निवडता गुणावर निवडावा. म्हणजे आज सुतारकी वा वैद्यकी जशी सर्व जातींना उघडी झालीये, तशी याज्ञिकी किंवा भटकीही जातीनिष्ठ न ठेवता
गुणनिष्ठ झाली पाहिजे. खरोखर व्यवसाय बंदी ज्या 2च व्यवसायात आज जातीबद्ध आहे, त्यापैकी एक वेळ भंग्यांची व्यवसाय बंदी तोडणे किंचित कठीण जावो, पण बिचाऱ्या भटाची व्यवसाय बंदी तोडणे कठीण जाऊ नये. कारण भटास बोलावले नाही की संपले, आणि त्यास न बोलावले तर भंगी न आला तर अडते तितके देखील अडणार नाही. स्वतः भंगी होणे एक वेळ आजच्या समाज भावनेप्रमाणे अपमानार्ह होईल, पण स्वतःचा भट स्वतः होणे हे सर्वस्वी सन्मानार्हच समजले जाईल. देवास मराठी समजतही असलेच पाहिजे. तेव्हा प्रत्येक सुधारकाने स्वतःचे सारे धर्मसंस्कार, पूजापाठ, व्रतवैकल्ये स्वतः मराठीत करावी, किंवा संस्कृतज्ञ BA MA असलेल्या कोण्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, महार, चांभार प्रभृती विद्वान, सदाचारी हिंदू सेवक मित्रांकडून करवावी, किंवा आर्य समाजीय पद्धतीप्रमाणे गुणनिष्ठ नि जाती निर्विशेष अशा निघालेल्या पुरोहित विद्यालयातून योग्यतेचे प्रमाणपत्र मिळालेल्या नव्या उपाध्यायांकडून करावी. व्यवसाय बंदी तोडण्याच्या कार्yi अशा रीतीने सुधारकास फारच थोडे करावयाचे आहे. तोंड पाटीलकी सोडून जो इतर करोत न करोत, मी माझ्यापुरता तरी ही सुधारणा प्रत्यही प्रत्यक्षपणे उच्चारून दाखवणार असे वागेल, तोच खरा सुधारक. आता जन्मजात जातीभेदाच्या उच्छेदनार्थ स्पर्शबंदी प्रभृती उरलेल्या प्रकरणी काय केले पाहिजे ते या लेखाच्या उत्तरार्धात विवेचिले जाईल.